नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघत आहोत वंद्रक शब्द 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर व्हॅकॅब्युलरी. जे इम्पॉर्टंट असतात, एक ना दोन क्वेश्चन येतात आपल्या वंद्रक्ष भरतीमध्ये. तर क्वेश्चन पहिला आहे तो मित्रांनो, चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ अबंडंट. अबंडंटचा मिनिंग काय होतो मित्रांनो मराठीमध्ये? तर अबंडंटचा मिनिंग जो होतो मित्रांनो मराठीमध्ये होतो भरपूर, विपुल, मुबलक प्रतिशतमध्ये असतो मित्रांनो, म्हणजे भरपूर असतो. आणि ऑप्शनमध्ये आपला राईट आन्सर काही मित्रांनो प्लेंटीफुलचा बी अर्थ काय होतो? भरपूर होतो मित्रांनो. तर आपला राईट आन्सर जे येईल ते बी येईल मित्रांनो. स्कारचा जो मिनिंग होतो मराठीमध्ये दुर्मिळ होतो मित्रांनो. एम्प्टीचा जो मिनिंग होतो मित्रांनो तो रिकामे होतो. आणि लिमिटेडचा मिनिंग जो होतो मित्रांनो तो मर्यादित होतो. तर आपला अबंडंटचा जो सिनोनिम्स मित्रांनो तो येईल प्लेंटीफुल मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन दुसरा येतो, चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ ब्रेव. ब्रेवचा सिनोनिम्स काय होतो मित्रांनो? तर ब्रेवचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? शूर, धाडसी, पराक्रमी असा मराठीमध्ये मिनिंग होतो मित्रांनो ब्रेवचा. तर ब्रेवचा आपला आन्सर काही तर कॉर्जियस मिनिंग येईल मित्रांनो. कॉर्जियसचा बी मिनिंग काय होतो? शूर, धाडसी असा कॉर्जियसचा मिनिंग होतो मित्रांनो. आणि कॉवर्डलीचा मिनिंग काय होतो मित्रांनो? कॉवर्डलीचा मिनिंग जो होतो मित्रांनो भित्रा होतो. वीकचा म्हणजे कमजोर होतो मित्रांनो. अफ्रेडचा मिनिंग काय होतो? तो घाबरलेला असा होतो. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो मित्रांनो, चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ ॲनिसियंट. ॲनिसियंटचा मिनिंग काय होतं मित्रांनो? ॲनिसियंट म्हणजे प्राचीन, पुरातन काळातील जी वस्तू असतात त्याला ॲनिसियंट म्हणतो आपण. तर ओल्ड जे आपलं राईट आन्सर येईल मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. मॉडर्न म्हणजे मित्रांनो मॉडर्न म्हणजे असतं आधुनिक असतो. रिसेट म्हणजे रिसेटचा अर्थ काय असतो? तर रिसेंटचा अर्थ असतो अलीकडील. आणि न्यूचा म्हणजे नवीन असतो मित्रांनो. तर आपला राईट आन्सर काय येईल? तर ओल्ड येईल मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर चौथा क्वेश्चन येतो, चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ द रॅपिड. रॅपिडचा अर्थ काय होतो मित्रांनो मराठीमध्ये? तर रॅपिडचा अर्थ होतो जलद, वेगवान असा मराठीमध्ये रॅपिडचा अर्थ होतो मित्रांनो. तर आपला राईट आन्सर काही नाही मित्रांनो. क्विकचा बी अर्थ काय होतो? जलद, फास्ट असा क्विकचा अर्थ होतो मित्रांनो वेगवान. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. स्लोचा म्हणजे हळू असतो मित्रांनो. लेटचा अर्थ काय होतो? तर लेट्स म्हणजे उशिरा असतो. वीक म्हणजे कमजोर असतो मित्रांनो. तर आपला राईट आन्सर काही तो क्विक मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ हॉनेस्ट. हॉनेस्टचा अर्थ काय होतो मित्रांनो मराठीमध्ये? म्हणजे प्रामाणिक, इमानदार, सत्यवादी असा जो आहे मराठीमध्ये मिनिंग होतो मित्रांनो हॉनेस्टचा. तर आपल्या ऑप्शनमध्ये राईट आन्सर काय येईल? तर ट्रूथफुल जे आपलं राईट आन्सर येईल मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. डिसहॉनेस्टमध्ये मित्रांनो डिसहॉनेस्ट म्हणजे असा असतो तो त्याला अप्रामाणिक असतो, आपण इमानदार नसतो, त्याला आपण डिसहॉनेस्ट म्हणतो. क्लेवर म्हणजे हुशार असतो मित्रांनो. रूड म्हणजे उद्धट असतो मित्रांनो. तर आपलं हॉनेस्टचा जो समानार्थी शब्द येईल मित्रांनो तो ट्रूथफुल येईल. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ द डिफिकल्ट. डिफिकल्टचा अर्थ काय होतो मित्रांनो? डिफिकल्ट म्हणजे कठीण, एखादी गोष्ट कठीण असते, अवघड असते, तर आपण डिफिकल्ट म्हणतो मित्रांनो. तर ऑप्शनमध्ये आपला मिनिंग काय येईल मित्रांनो? समानार्थी शब्द काय येईल? सिनोनिम्स काय येईल? तर हार्ड येईल मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. इझी म्हणजे काय असते मित्रांनो? इझी म्हणजे सोपे असते. सिंपल म्हणजे साधी सोपी असते मित्रांनो. पॉसिबल म्हणजे काय असतं? तर पॉसिबल म्हणजे शक्य असते. तर आपला डिफिकल्टचा जो सिनोनिम्स येईल मित्रांनो ते येईल हार्ड येईल मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ फेमस. फेमसचा जो आहे सिनोनिम्स काय येईल? तर फेमसचा जो मराठी अर्थ येईल मित्रांनो तो प्रसिद्ध, नामांकित येईल. जो नाम गाजलेलं असलं त्याला फेमस म्हणतो आपण. तर त्या आपल्या ऑप्शनमध्ये राईट आन्सर काय येईल? तर पॉप्युलर येईल मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. अननोनला आपण काय मित्रांनो मराठीमध्ये अज्ञात, त्याला आपण ओळखत नाही, त्याला अज्ञात म्हणतो मित्रांनो अननोन. त्यानंतर हिडन म्हणजे लपलेले असते मित्रांनो. ऑर्डिनरीचा अर्थ काय होतो मित्रांनो? तर ऑर्डरी म्हणजे सामान्य असते. तर आपलं पॉप्युलर जे राईट आन्सर येईल मित्रांनो बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ बिगन. बिगनचा अर्थ काय मिराठीमध्ये मित्रांनो? तर बिगनचा अर्थ म्हणजे असतो सुरुवात करणे, प्रारंभ करणे, त्याला आपण बिगिन म्हणतो मित्रांनो. तर त्याला आपण ऑप्शनमध्ये सिनोनिम्स काय येईल? तर सिनोनिम्स येईल मित्रांनो स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे. स्टार्ट म्हणजे कसं असतं? सुरुवात करणे. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. एंडचा अर्थ काय असतो मित्रांनो? तर एंडचा अर्थ असतो समाप्त करणे. स्टॉपचा अर्थ म्हणजे थांबणे असते. आणि फिनिशचा अर्थ म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करणे. तर आपला राईट आन्सर काय येईल? स्टार्ट येईल मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. बिगिनचा सिनोनिम्स काय येईल मित्रांनो? स्टार्ट येईल. त्यानंतर क्वेश्चन 9 येतो मित्रांनो, चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ सायलेंट. सायलेंटचा सिनोनिम्स काय येईल मित्रांनो? तर सायलेंटचा अर्थ बघूया आपण मराठीमध्ये. तर अर्थ जो आहे मित्रांनो सायलेंटचा तो आहे
शांत, निशब्द. जो शांत असतो त्याला आपण सायलेंट म्हणतो. त्याला आपलं ऑप्शनमध्ये आन्सर काय येईल तर क्विट मित्रांनो. क्विटचा बी अर्थ काय होतो? शांत होतो. नॉइजेसचा मीनिंग काय होतो मित्रांनो? नॉइजेसचा मीनिंग जो होतो मित्रांनो तो गोंगाट करणारा. टॉकटेटिव्हचा अर्थ काय होतो मित्रांनो? टॉकटेटिव्हचा अर्थ होता असा होतो की तो बोलका व्यक्ती असतो. लाऊड म्हणजे असता तो मोठ्या आवाजात बोलतो त्याला आपण लाऊड म्हणतो. तर आपला आन्सर काय येईल मित्रांनो? सायलेंटचं सिनोनिम्स काय येईल तर क्विट येईल मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो. चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ इंटेलिजंट. इंटेलिजंटचा अर्थ बघूया आपण. तर इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान, हुशार. आपण ज्याला म्हणतो त्याला इंटेलिजंट म्हणतो. ते इंटेलिजंटचा तो ऑप्शनमध्ये मीनिंग काय येईल मित्रांनो? ऑप्शनमध्ये सिनोनिम्स काय येईल तर ते येईल वाईज येईल मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. पोलीसचा अर्थ काय होतो मित्रांनो मराठीमध्ये? तर पोलीसचा अर्थ जो होतो मित्रांनो तो होतो मूर्ख, अविचारी. त्यानंतर वीकचा म्हणजे कमजोर असतो मित्रांनो. लेझी म्हणजे जो आळशी असतो. तर आपला राईट आन्सर काय येईल? बी इन वाईज इन मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो. चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ डेंजर. डेंजरचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? तर डेंजरचा अर्थ जो होतो मित्रांनो तो होतो धोकादायक. डेंजरस म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डेंजरस म्हणजे कसा असतो? धोकादायक. आणि ऑप्शनमध्ये आपल्याला जे सिनोनिम्स येईल मित्रांनो रिस्की म्हणजे आपलं जे आहे धोकादायक असतो मित्रांनो. रिस्कीचा बी अर्थ जो येतो तो डेंजरसच होतो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. सेफचा अर्थ काय होतो मित्रांनो? सेफ म्हणजे सुरक्षित असतो आणि सिक्युअर म्हणजे बी सुरक्षित असतो मित्रांनो. तर आपल्या एकूण एकाचे ए आणि सी जे ऑप्शन आहे मित्रांनो एकूण एकाचे सिनोनिम्स मित्रांनो. हार्मलेस म्हणजे काय असतं मित्रांनो? तर हार्मलेस म्हणजे निरुपद्रवी असतो मित्रांनो. तर आपला हे डेंजरसचा जो सिनोनिम्स आहे मित्रांनो तो रिस्की मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो. चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ ब्युटिफुल. ब्युटिफुलचा अर्थ काय होतो? तर ब्युटिफुलचा अर्थ जो होतो मित्रांनो आपण सगळ्यांना माहिती आहे. सुंदर असा अर्थ होतो ब्युटिफुलचा. मनमोहक ज्याला म्हणतो आपण. ब्युटिफुल म्हणजे मनमोहक, सुंदरता. तर त्याचा ऑप्शनमध्ये मीनिंग काय येईल तर प्रिटी हा असा जो आहे ऑप्शनमध्ये मीनिंग येईल मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. उगलीचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? तर उगली म्हणजे क्रूप. आणि बॅड म्हणजे मित्रांनो बॅड आपल्या सगळ्यांमध्ये वाईट. आणि डर्टी म्हणजे असतो मित्रांनो घाणेरडा. डर्टी म्हणजे घाणेरडा असतो. तर आपलं ब्युटिफुलचा जो सिनोनिम्स येईल मित्रांनो तो येईल प्रिटी येईल मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो. चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ हक. हकचा जो अर्थ येईल मित्रांनो तो येईल. हजचा अर्थ जो येईल मित्रांनो प्रचंड, विशाल, खूप मोठा. जो म्हणजे हज म्हणजे आपल्याला त्या नावातच कळतं म्हणजे खूप मोठा. त्याचा सिनोनिम्स जो येईल मित्रांनो तो येईल इनॉर्मस येईल मित्रांनो. इनॉर्मस म्हणजे बी असतो ते मोठा असतो, विशाल असतो, प्रचंड असतो. त्या इनॉर्मसचा जे मिनिंग आहे तर सी जे आपला राईट आन्सर हे होईल. टिनी म्हणजे लहान असतो मित्रांनो. लहान, अतिशय लहान ज्याला म्हणतो आपण टिनी म्हणतो. आणि स्मॉल म्हणजे तो लहानच असतो. आणि टिनी म्हणजे तो अतिशय लहान असणारा त्याला आपण टिनी म्हणतो. आणि स्मॉल जो असतो तो लहान असतो. शॉर्ट म्हणजे शॉर्टचा अर्थ असतो तो आखूड आणि कमी उंचीचा. आणि म्हणजे आपल्या या हजचा जो अर्थ म्हणजे सिनोनिम्स येईल मित्रांनो तो येईल इनॉर्मस येईल. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो. चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ ॲग्री. ॲग्री म्हणजे रागवलेला, संतप्त झालेला असतो व्यक्ती त्याला आपण रागवलेला व्यक्ती म्हणतो. त्या ॲग्रीचा आपल्या मराठी मिनिंग काय असावी तर रागवलेला. आणि ते ऑप्शनमध्ये जो सिनोनिम्स मित्रांनो तो येईल फ्युरियस म्हणजे बी काय असतं तो असतो रागवलेला. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. क्लाम म्हणजे मित्रांनो असतो शांत. क्लाम. आणि हॅपी म्हणजे आनंदी असतो मित्रांनो. आणि पीसफुल म्हणजे शांततापूर्वक असतो, शांततापूर्ण. तर आपला ॲग्रीचा जो सिनोनिम्स मित्रांनो तो येईल फ्युरियस. तर बी जे आपला राईट आन्सर होईल.